इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान मानवी स्नायू व पचन संस्था उपघटक पचन संस्था अध्ययन निष्पत्ती अध्ययनार्थी प्रक्रिया आणि घटना स्पष्ट करतात. उदाहरणार्थ मानवातील इंद्रिय संस्था. अध्ययनार्थी नामनिर्देशित आकृत्या प्रवाह तक्ते काढतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी पासूनच आपण विज्ञान विषयाच्या अभ्यासात आपल्या शरीरातील वेगवेगळ्या इंद्रिय संस्थांचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. यावर्षी आपल्याला एका इंद्रिय संस्थेचा अभ्यास करायचा आहे. मुलांनो, मला सांगा, आपण जे अन्न खातो त्या अन्नाचे शरीरात काय होत असते? पचन होते. मग पचन करणारी एक संस्था आपल्या शरीरात आहे. तर हे काम कोणती इंद्रिय संस्था करत असेल? तर या इंद्रिय संस्थेचं नाव आहे पचन संस्था. तर आज मुलांनो आपण पचन संस्थेविषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. मुलांनो, आपली ही पचन संस्था एका अतिशय लवचिक व लांबच लांब नळीच्या विविध भागाच्या स्वरूपात असते. या लांबच लांब दिसणाऱ्या नळीला अन्ननलिकाही म्हटले जाते. मुलांनो, ही आपली पचन संस्था विविध भागांनी मिळून बनलेली असते. त्यात तोंड, लाळग्रंथी, ग्रासिका, यकृत, जठर, लहान आतडे, मोठे आतडे अशा विविध भागांचा समावेश होत आहे. त्यातील जे तोंड आहे त्या तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून आपल्या पचन क्रियेला सुरुवात होत असते. तोंडातील अन्न दातांनी प्रथम चावले जाते, त्याचे बारीक बारीक तुकडे होतात आणि त्यानंतर लाळग्रंथीच्या कार्याला सुरुवात होते. अगदी कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये लाळ तयार होते. तिथून ती नलिकेतून तोंडात येते. अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते. मुलांनो, यामध्ये टायलिन नावाचा पाचक रस स्त्रावतो आणि त्यामुळं पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोज मध्ये करण्याचं काम या लाळग्रंथी करत असतात. त्यानंतर खाली जो भाग आपल्याला दिसत आहे तो भाग म्हणजे ग्रसनी किंवा घसा. ज्या ठिकाणी अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडलेले असते आणि त्यानंतरचा हा जो या घशापासून खालपर्यंतचा जो भाग दिसतो, नळी दिसते, ही नळी म्हणजे ग्रासिका होय. ही नळी घशापासून ते जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचं कार्य ती करत असते. त्यानंतरचा जो भाग येतो मुलांनो, तो म्हणजे यकृताचा. यकृत मुलांनो, यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि यकृताचे कार्य, मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे होय. आणि याच यकृताच्या खालच्या बाजूस एक पित्ताशय असते. यामध्ये यकृताने स्त्रवलेला पित्तरस साठवला जातो. हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचला की तेथील अन्नात मिसळतो आणि त्यामुळं पचनाचे कार्य सुलभ होत असते. प्रामुख्याने अन्न आम्लयुक्त करणे, मोठ्या मेदकणांचे लहान कणात रूपांतर करणे हे या ठिकाणी महत्वाचं कार्य होत असतं. त्यानंतर त्या खालील जो भाग आहे तो म्हणजे स्वादुपिंड या ग्रंथीचा. मुलांनो, स्वादुपिंडात स्वादुरस अर्थात ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज हे स्त्राव स्त्रवत असतात आणि प्रामुख्यानं हे जे स्त्राव आहेत त्यांचं मुख्य कार्य आहे प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लात करणे, मेदाचे रूपांतर मेदाम्ल व ग्लिसरॉल मध्ये करणे, पिष्टमय पदार्थांचे रूपांतर शर्करेत करणे हे त्याचं प्रामुख्यानं कार्य आहे. त्यानंतर त्या खालचा जो भाग येत आहे तो म्हणजे जठर. अन्ननलिकेच्या या मोठ्या पिशवीसारख्या भागाला मुलांनो जठर म्हणतात.
जठरातील जाठर ग्रंथीतून जाठर रस स्त्रवतो. जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस म्हणजे श्लेष्म हे जाठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते आणि खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. त्यानंतर मुलांनो खरं कार्याला सुरुवात होते ती म्हणजे लहान आतड्यामध्ये. लहान आतडे मुलांनो सुमारे 6 मीटर लांबीचे असून येथे प्रामुख्याने अन्नाचं पचन व शोषण होत असतं. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात. अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम या लहान आतड्यातच होत असते. त्यानंतर हा जो लहान आतड्याच्या वरून जो भाग दिसत आहे तो म्हणजे मोठ्या आतड्यांचा. अगदी तुम्ही पाहता क्षणी तुम्हाला मोठे आतडे समजायला लागतील. मुलांनो या मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. येथे फक्त पाण्याचे शोषण होते. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला हा जो या ठिकाणी दिसत आहे याला अपेंडिक्स हा भाग छोटा भाग जोडलेला असतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घनभाग मोठ्या आतड्यात येतो. पचन क्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या या पाठात खाल्लेल्या अन्नाचं पचन करणारी जी ही अन्ननलिका आहे ही एक महत्वाची इंद्रिय संस्था म्हणून कशी कार्य करते याचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. मुलांनो आत्ताच आपण पचन संस्थेचा अभ्यास केलेला आहे. या पचन संस्थेचे विविध भाग आपण सविस्तरपणे पाहिलेले आहेत. चला तर मग मुलांनो एका खेळाच्या माध्यमातून पचन संस्थेच्या विविध भागांना आपण योग्य नावे देऊ आणि खेळ खेळूया. मुलांनो हा खेळ तुम्हालाही खेळायला नक्कीच आवडणार आहे. मुलांनो या ठिकाणी आकृतीला आपल्याला या ठिकाणी पचन संस्थेची आकृती ही मध्यभागी दिलेली आहे आणि बाजूला त्या पचन संस्थेच्या विविध भागांना आपल्याला नावं देण्यासाठी नावं या ठिकाणी दिलेली आहेत. प्रथम या ठिकाणी हे जठर दिसत आहे. आपण जठर या ठिकाणी जोडून घेऊया. त्यानंतर हे यकृत दिसत आहे. आपण यकृतही जोडून घेऊया. त्यानंतर लहान आतडे या ठिकाणी दिसत आहेत. लहान आतड्यांना जोडून घेऊया. त्यानंतर तोंड, तोंडाला जोडून घेऊ. त्यानंतर ही इकडं मोठे आतडे. मुलांना या ठिकाणी मोठे आतडे आहेत. आपण जोडून घेऊ. त्यानंतर ही ग्रासिकाही या ठिकाणी जोडून घेऊ. जवळपास सर्व भागांना या ठिकाणी आपण नावे दिलेली आहेत. आपण आपलं उत्तर सबमिट करून पाहू. मुलांनो या ठिकाणी आपले सर्व उत्तर बरोबर आलेले आहेत. खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि आपल्याला 6 पैकी 6 गुण मिळालेले आहेत.